माझं नाव अथर्व कोतवाल आहे. मी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्ट आणि दिल्लीमधले बाकी जे दिल्ली हायकोर्ट किंवा जे बाकीचे ट्रायब्युनल्स आहेत तिकडे मी प्रॅक्टिस करतो. मी आहे नाशिकचा पण राहतो दिल्लीत. मला मी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली याच्याकडून मी लॉ म्हणजे ग्रॅज्युएट झालो आणि 5 वर्षाचा माझा लॉ कोर्स होता. आणि मला आता लॉ प्रॅक्टिस करता करता जवळपास म्हणजे 4 पेक्षा जास्त वर्ष तर कम्प्लीट झाली. आणि डे टू डे मध्ये मी सुप्रीम कोर्टमध्ये जास्त प्रॅक्टिस करतो आणि सुप्रीम कोर्टमध्ये मी क्रिमिनल सिव्हिल हे दोन्ही काम करतो. 3+3 असे कोर्सेस असायचे, कारण की तुम्ही तुमचा 3 वर्षाचा कोर्स तुम्ही करून कुठेही करू शकतात. तुम्ही B.Com करू शकता, तुम्ही BSc करू शकता, तुम्ही BA करू शकतात, तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात. देर इज नो बार डुईंग द 3 year लॉ. दॅट यू कॅन डू एट एनी स्टेज इन युअर लाईफ. पण ऑफकोर्स 5 year लॉ हा थोडा एक फोकस्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ने बनवला गेला, की आपण 5 वर्ष स्टुडंट्सला पहिले 2-3 वर्ष आपण फक्त त्यांना BA सब्जेक्ट शिकू किंवा विल हॅव अ मिक्स. काही काही कॉलेजेसमध्ये मिक्स असतं BA प्लस लिगल सब्जेक्ट. काही काही कॉलेजमध्ये फक्त पहिल्या 1.5 year किंवा 2 years दे ओनली टीच यू BA सब्जेक्ट, दे वोंट टच द LLB सब्जेक्ट. तर असं एक कॉम्बिनेशन असतं. आपल्या भारतात खरं तर 2 मेन लॉ एंट्रन्स टेस्ट आहे. एक मेन जी लॉ एंट्रन्स टेस्ट आहे ती त्याला म्हणतात क्लॅट, कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट. ही क्लॅट परीक्षा असते. इंडियामध्ये जे NLUs असतात, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज, NLUs आर सिम्पली पुट देअर IIT इक्विवलेंट्स. तर त्यांच्या एंट्रन्स टेस्टसाठी एक क्लॅट नावाची एक्झाम असते. ही जी एक्झाम असते ही असते आफ्टर 12th. दिस इज लाईक अ JEE एक्झाम. जैसी JEE एग्जाम आहे फॉर IIT एंट्रन्स, दिस इज एन एक्झाम फॉर एंट्रन्स टू नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज. तर ही एक्झाम वन्स अ इयर होल्ड केल्या जाते आणि ही डिसेंबर महिन्यात होते. पहिले मे महिन्यात होते, तर डिसेंबर महिन्यात होते. आणि 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग पण असते. तर आपल्याकडे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद इकडे NLU आहे. आणि जे सगळ्यात पहिलं NLU जे एस्टॅब्लिश झालं होतं, बँगलोरमध्ये झालं होतं, त्याला एक NLSIU म्हणतात. and which is supposed to be one of the most prestigious, actually the most prestigious national law university. आणि हे सगळे NLUs फॉलो द क्लॅट एक्झाम. पण एक NLU आहे जी की स्वतःचा एक्झाम फॉलो करते, ती आहे NLU दिल्ली, जिकडे मी गेलो होतो. आय डिड माय लॉ फ्रॉम NLU दिल्ली. त्याची स्वतःची एक सेपरेट एंट्रन्स टेस्ट असते, त्याला म्हणतात ALET एक्झाम. ALET एक्झाम पण डिसेंबरमध्येच होल्ड केल्या जाते. बट इट डझंट फॉलो द क्लॅट entrance test. It has its own entrance test, but the format is similar only. त्याच्यात काही फक्त मार्किंग काही सेक्शनला जास्त वेटेज दिलंय, काही सेक्शनला कमी वेटेज दिलं गेलंय कम्पेअर्ड टू क्लॅट. बट हे टोटल असे NLUs आहेत इंडियात. महाराष्ट्रामध्ये CET एक्झाम असते आपल्याकडे, MHCET एक्झाम, जी पण विच इज हेल्ड बोथ फॉर द 3 year लॉ कोर्स एज वेल एज द 5 year लॉ कोर्स. सेपरेटली त्यांचे एक्झाम दोन्ही होल्ड केल्या जातात. आता जस्ट लाईक आपल्या म्हणजे बाकी फील्डमध्ये काही काही कॉलेजमध्ये प्लेसमेंट चांगले होतात, बरोबर. तर लॉ फील्डमध्ये पण आपल्याकडे इंडियात चांगल्या चांगल्या फार लॉ फर्म्स आहेत, टॉप लॉ फर्म्स इकडे, ज्यांना व्हॉट आर कॉल्ड Tier 1 लॉ फर्म्स. Tier 1 लॉ फर्म्सचे पॅकेजेस फार चांगले असतात, व्हेरी कम्पिटेटिव्ह पॅकेजेस असतात. ऑफकोर्स डाऊन साईड आहे की फार कमी हायरिंग होते. म्हणून आय गो बॅक टू द क्लॅट प्रिपरेशन. जर तुम्ही क्लॅटमध्ये तुमचा चांगला रँक आला आणि तुमचा चांगला रँक आल्यावरती तुम्ही या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही एंट्री करू शकले, तर तुम्हाला मग यू हॅव द डिस्टिंक्ट ऍडव्हान्टेज ऑफ सिक्युरिंग अ प्लेसमेंट इफ यू वॉन्ट टू जॉईन अ लॉ फर्म. तर लॉ फर्म मध्ये काय असतं, लॉ फर्म म्हणजे हे नाही, तर लॉ मध्ये लिटिगेशन हा फक्त इज नॉट लॉ. लॉ मध्ये फार डायव्हर्स फील्ड आहे. कसे फील्ड आहे, तर तुम्ही कॉर्पोरेट लॉ करू शकता. कॉर्पोरेट लॉ म्हणजे काय, ज्यावेळेस आता खूप कंपनीचे मर्जर्स होतात, ऍक्विजिशन होतात, IPO लिस्टिंग होतात, फायनान्सिंग असते, जे लीगल, दिस इज ऑल व्हॉट वी कॉल प्री डिस्प्यूट वर्क. लिटिगेशन इज पोस्ट डिस्प्यूट वर्क, दिस इज प्री डिस्प्यूट वर्क. कारण की हे सगळे कॉन्ट्रॅक्ट जे बनवणं आहे, कंपनीज गाईड करणं आहे, रेग्युलेशन्स असतात खूप कॉम्प्लेक्स, हे सगळं. म्हणून लॉ फर्म्स मध्ये स्पेसिफिक टीम्स असतात. इन Tier 1 लॉ फर्म्स यू विल फाइंड, और देर आर स्पेशलाइज लॉ फर्म्स ऑल्सो. कोणती कोणती लॉ फर्म मध्ये फक्त मग तुम्ही बघाल टीम्स कशा असतात, मर्जरची टीम झाली किंवा इलेक्ट्रिसिटीची टीम झाली, ओनली वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी लॉ. कोणीतरी विल बी ओनली वर्किंग ऑन हेल्थ केअर, कोणी
ओनली समबडी विल बी वर्किंग ओनली ऑन इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे सगळे दीज आर ऑल प्री डिस्प्यूट लॉ. कोणती टीम असेल फक्त कॉम्पिटिशनसाठी, कॉम्पिटिशन लॉ साठी. तर आणि ऍक्च्युली लिटिगेशन आय वुड से इज अ व्हेरी स्मॉल सेट ऑफ व्हॉट लॉयर्स ऍक्च्युली एंड अप डुईंग. कारण की खूप ऑल्दो लिटिगेटिंग लॉयर्स आर मोस्ट इन द कंट्री, कारण की हे जे जॉब्स आर लिमिटेड जॉब्स आहे in all these law firms and in all these fields. But this is always a very active option that is open to each and every student. Unfortunately, the reality is की जर तुम्हाला जर लॉ फर्म मध्ये जायचंय, ठीक आहे, चांगल्या लॉ फर्म मध्ये जायचं आपल्याला, तर मग तुमचं कोणत्या कॉलेजला जात आहे वगैरे ह्या गोष्टी अनफॉर्च्युनेटली फार मॅटर करतात. तर ते म्हणजे असं ऑडियन्स नीड्स टू नो की बेसिकली जर तुम्ही पहिल्या 5-6 एनएलयू मध्ये पण नसाल ना, तर तरी तुमचं मग तुमचं प्लेसमेंट अवघड होऊन जातं. कारण की त्याच्यानंतर त्या लॉ फर्म्स तिकडे प्लेसमेंटसाठी येत पण नाही. दरवर्षी आपल्याकडे खूप लॉयर निघतात आपले लॉ कारण की आपल्याकडे खूप जास्त लॉ स्कूल्स आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर 5 वर्षांत तुम्ही हा विचार केला की नक्की आता काय, तर मग तिकडे द रियालिटी इज ग्रिम. की कारण की खूप लॉयर्स, कारण की आणि आपल्याकडे खूप लॉयर्स विदाउट एनी जॉब, एनी प्रॉस्पेक्ट निघतात. कारण की मग पुढे जाऊन पण असं होतं ना की भले तुम्हाला लिटिगेशन घुसायचं, तुम्हाला चांगल्या कोणत्या वकिलाकडे जॉईन करायचं, मग तो वकील पण बघतोच की तुम्ही तुम्ही कुठे इंटर्न केलंय. पण असं होऊन जातं, तुम्ही इंटर्न करायला तुमचं तो बॅरियर बनून जातो ना की तुम्ही इंटर्नशिपसाठी पण तुम्ही यू विल अप्लाय टू सम सिनियर हु इज ऑलरेडी डुईंग वेल. मग 1 लीड्स टू 2 and 2 लीड्स टू 3 असं. तर बॅरियर्स टू एंट्री आहे लॉ मध्ये खूप आहे, की आफ्टर ग्रॅज्युएशन आय वुड से बॅरियर्स टू एंट्री खूप आहे फॉर यू टू काइंड ऑफ सक्सीड इन अ मॅनर. आणि हा आमच्याकडे ना लॉ मध्ये हा फार मोठा डिबेट चालतो की एनएलयू वर्सेस नॉन एनएलयू. बाकी सगळ्या फील्ड मध्ये चालतो, आयआयटी वर्सेस नॉन आयआयटी. आणि पीपल विचारतात की का नाही आम्हाला, आम्ही काय वाईट केला, यू लुक एट द स्किल. सगळे लोक म्हणतात की व्हॉट इफ आफ्टर 4 years ऑफ इंजिनिअरिंग प्रॉब्लेम माझे जास्त स्किल आहे, पण ते स्किल दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तर असला पाहिजे ना, तो प्लॅटफॉर्म मिळतच नाही. आणि दॅट इज द रियालिटी विथ लॉ ऑल्सो, की जर तुम्हाला चांगलं करायचं ऍक्च्युली लॉ मध्ये, तर खूप लोक म्हणतात की नाही ऍक्च्युली तुम्ही ना आणि एक्झाम्पल देतात, अरे हरीश साळवे थोडी एनएलयू मधनं होते, किंवा मुकुल रोहत किंवा कपिल सिब्बल कुठे एनएलयू मध्ये होते, ते नव्हते, पण कॅश एनएलयू नव्हते पण. आणि त्याची रियालिटी आणि आताची रियालिटी आर व्हेरी डिफरंट. पण व्हॉट पीपल ऑल्सो मिस आउट की प्रॉब्ली हे सगळे लोक पण मुकुल रोहतगी पण त्यावेळेस चांगल्या कॉलेजमध्ये होते, जीएलसी मध्ये होते त्यावेळेस, किंवा हरीश साळवे पण स्वतः सीए प्लस चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी एलएलबी केली. कपिल सिब्बल यांनी स्वतः आयएएस ही एक्झाम सोडून त्यांनी हिमसेल्फ बिकेम एन आयएएस ऑफिसर आणि ही लेफ्ट दॅट अँड देन ही चूज टू डू लॉ. तर हे एक्झाम्पल्स देताना पण आय थिंक पुढे एक रियालिटी इज गिव्हन, इज नॉट लुक्ड इन टू. तर हा एक फार मोठा मला एक स्वतःला एक इश्यू वाटतो, जो की आय थिंक एव्हरी स्टुडंट शुड नो ऑफ वेन देर अपिअरिंग फॉर द एक्झाम. कारण की मग त्याच्यानंतर तुम्हाला यू नो अटलिस्ट की व्हॉट युअर गेटिंग इन टू. दॅट आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट. की कारण की खूप लोक लॉयर बनताय आज विदाउट नोईंग की पुढे काय. आणि 5 years इज अ व्हेरी लॉंग. और and you choose this decision when you're at the age of 17-18. 17-18 वर्षाच्या लोकांना तुम्ही जर हे सांगितलं की तुम्ही 22-23 वर्षाचे सडनली, आणि तुम्ही बघाल की तुमचे जे क्लासमेट्स फ्रॉम 12th-11th they probably did something and they already have jobs, they're doing something. So it can be a very demoralizing experience that way. Suddenly think at 23 with a piece of paper तुमच्या हातात, आणि you would think next what. So I think that is something I feel like people म्हणजे लोक अवेअर असले पाहिजे ऍटलीस्ट वेन यू मेक दॅट डिसिजन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ अजून बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा भविष्यात कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.